तयारी होती, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात 1 महिन्यापूर्वी झालेली आहे. आणि आमच्या परीनं ह्या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं जर ठरलं तर आमच्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदानं आनंदाने राहतात. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, सण समारंभामध्ये, आनंदामध्ये घरचं कार्य समजून सगळे सहभागी होतात. त्याच अनुषंगानं हे मीडियावरच बीड जिल्ह्याचं वातावरण वेगळं दिसतंय आणि प्रॉपरला जर आपण ग्राउंड झिरोवर जर आलोत, हे सगळे समाज बांधव ग्रामीण भागामध्ये एकत्रीकरण आहे. अगदी बरोबर आहे. तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यातलं वातावरण हे मीडिया म्हणा किंवा काही लोकांनी दूषित केलेलं आहे. पण तुम्ही जसं म्हणता तसं ग्रामीण भागामध्ये खरं बीड जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं की अनेक जाती धर्माची लोकं अतिशय आनंदानं, गोडीनं, एकमेकाला सहकार्याच्या भावनेने पूर्वीसारखंच राहतात. आणि हाच मेसेज साधू संतांनी जी काय शिकवण दिलेली आहे की मानवता हाच खरा धर्म आहे, माणुसकी हीच खरी सेवा आहे. आणि त्याच अनुषंगानं आम्ही